कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा, वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा, काल्याच्या सेवेसाठी वारंवार घेतला जाणारा असा आणि काल्याच्या प्रसंगामध्येही भगवन नामाचा महिमा सांगणारा असा अभंग आहे. विठ्ठल काल्याचा प्रसंग हा अतिशय आनंदाचा प्रसंग मानला जातो. आपल्याकडे संप्रदायामध्ये जे जे उत्सव होतात, जे जे सप्ताह होतात, त्याची सांगता आपल्याकडे काल्याच्या कीर्तनाने होत असते. आता काल्याचं कीर्तन म्हणजे काय, त्या कीर्तनात वेगळं असं काय असतं. अनेकांनी मला हे सांगितलं, महाराज इतर दिवशी कीर्तन करणं वेगळं, काल्याचं कीर्तन करणं वेगळं. इतर दिवशी कीर्तन करताना अभंगाचं बंधन नाही, चिंतनाचं बंधन नाही, पण काल्याचं कीर्तन म्हटलं की अभंगाचंही बंधन आलं, चिंतनाचंही बंधन आलं. त्या बंधनात राहून वेगळं चिंतन मांडणं म्हणजे काला करणं आहे. रोज आपण अनेक ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला जातो. आजपर्यंत आपण कधी कंठी धरला कृष्णमणी ऐकला नाही का? मी तर म्हणतो आमची टाळकरी मंडळी 16 बसलेल्या प्रत्येक श्रोत्यांच्या पाठातला हा अभंग आहे. काही मंडळी तरी हा अभंग ऐकल्या म्हणतात, या महाराजाला दुसरा अभंग पाठ आहे का नाही? जो तो महाराज येतो काल्याचं कीर्तन म्हणलं कंठी धरला, काल्याचं कीर्तन म्हणलं कंठी धरला. मी अशा श्रोत्यांना अनेक वेळेला सांगतो, आपण ऐकत असताना सुद्धा आपली बुद्धी जागी ठेवून ऐकलं पाहिजे. मान्य एकच अभंग आहे, त्या अभंगावर सगळीच महाराज मंडळी कीर्तन करणार आहेत. कारण संतांचे काही अभंग मला तर वाटतं अशा मुहूर्तावर जन्माला आलेले असतात का त्यांचं भाग्यच असं असतं प्रत्येकाला वाटावं त्या अभंगावर बोलावं. त्या अभंगाचं भाग्य आहे. काही अभंग अशी असतात त्या अभंगावरती खरं सांगू का, त्या कीर्तनकाराची कुवत ताकदच नसते त्या अभंगावर बोलायची. मग आता हे जे अभंग सोपे अभंग आहेत, ज्या अभंगातून कीर्तनकाराला कीर्तन करणं, विवरण मांडणं तेही सोपं जातं आणि श्रोत्याला समजायलाही सोपे, असे अभंग सामान्यतः सेवेसाठी घेतले जातात. मला ज्यावेळी सुरुवातीला मी गादीवर मला बसवलं, वीणा दिली आणि कीर्तनाची परंपरा घरात सांगितली, त्यावेळी मोठ्या महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं, जास्ती अवघड अभंग सेवेसाठी घ्यायचे नाही आणि अवघड बोलत बसायचं नाही. समोरचा श्रोता सगळा सारखा नाही, तुमचं काय ज्ञान मांडायचं आहे ते चातुर्मासात मांडा. पण इतर वेळी ज्यावेळी तुम्ही कीर्तन करता त्यावेळी श्रोत्याला समजेल असं, आणि मुख्य कार्य कीर्तनकाराचं काय असावं, कथाकाराचं काय असावं, तर जो अभंग आपण निवडलेला आहे तो अभंग श्रोत्यांच्या गळी उतरवणं हे त्याचं मुख्य काम आहे. अभंगाचं चिंतन ऐकलं, अभंगाची चरणाची संगती ऐकली, कीर्तनातून उठून गेल्या त्याला अभंग कळाला पाहिजे. आणि जो कीर्तनकार असं कीर्तन करतो तोच श्रोत्यांवरती उपकार करतो. इतर कीर्तनकार जे अभंग घेतात आणि बाजूला टाकून देतात अशाबद्दल मला काही म्हणायचं नाही, त्यांना फक्त दंडवत घालायचं. पण अभंग सोडवला पाहिजे. कशासाठी? अभंग आपल्यालाही कळावा आणि अभंग आपल्या श्रोत्यांनाही कळावा म्हणून. मग आता असे अभंग कोणते? मग अनेक वेळेला जे सेवेसाठी घेतले जातात ते अभंग सेवेसाठी घ्यावे लागतात. आणि मग इतर कीर्तनकार मंडळींनी, विद्वान मंडळींनी त्या अभंगाचा काय अर्थ लावला, त्याची काय संगती लावली, कुठून सुरुवात केली, कुठं उपक्रम केला, कुठं उपसंहार केला, हे सगळं आपण ऐकायचं आणि याच चाकोरीमध्ये दुसरं काही सांगता येतं का ते पाहायचं असतं. या बुद्धीनं ज्यावेळी मी अभंगाकडे बघायला लागलो त्यावेळी मला असं दिसलं, तुकाराम महाराजांनी केलं काय, काल्याचा प्रसंग आनंदाचा आहे, या आनंदाच्या प्रसंगामध्ये वेगळं काहीतरी सांगायला पाहिजे. पण महाराजांनी पुन्हा सांगितलं काय, नामाचा महिमा. खरंच काल्याचा प्रसंग म्हणजे आनंदाचा. आजचा तर एवढा प्रसंग आनंदाचा आहे. यापूर्वी मी या रस्त्यावरून अनेक वेळेला गेलो. परवाच संभाजीनगरच्या पुढं जामनेरची सेवा करून जात असताना आपल्या गावची जी कमान आहे ती कमान वाचून गेलोय मी, वाचून गेलो. पण मला गहिनीनाथांचा खरा चमत्कार आज बघायला मिळाला. नुसतं नाव वाचलं तर सेवा मिळेल. आता हरिभक्तपरायण कुंडलिकराव गीते साहेब आणि त्यांचा परिवार तर गेल्या 13-14 वर्षापासून सेवा करतो, त्यांना काय मिळणार नाही. हाच तर नामाचा महिमा. नुसतं डोळ्यांनी वाचलं तर सेवा करायला संधी मिळाली. आनंदाचा सोहळा. मला तर कीर्तन सुरू झाल्यापासून इथलं वातावरण हे खरं तर ही स्थानातली रंगदेवता महात्म्य आहे.
अनेक ठिकाणी मोठमोठी कीर्तनं केली, पण एवढी रंगदेवता रामकृष्णारीला कधीच भरली नाही. मला तर खाली बसलेल्या आमच्या महाराज लोकांकडे पाहून त्यांच्या मनातलं कळायला लागलं. तसं मला इतराच्या मनातलं कळत नाही बरं. पण या महाराज लोकांच्या मनातलं कळायला लागलं की काही जणाला वाटायला लागलं आता आपण इथं कीर्तन करावं का मृदंग वाजवावा. ज्यांना मृदंग वाजवता येतो ते म्हणायला लागले आपल्याला एकदा संधी मिळाली पाहिजे. आणि कीर्तनकार मंडळी म्हणायला लागली आम्हाला एकदा कीर्तनाची संधी. गैनीनाथाची सेवा करा, तुमची तीही इच्छा पूर्ण होईल. विठ्ठल नामाचा महिमा महाराज अभंगातून आपल्याला सांगतात. महाराज म्हणतात आम्हीही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. बरं, काय झालं महाराज? मग एवढं जगाला सांगायसारखं काय घडलं सांगा. महाराज म्हणाले काय घडलं सांगू? अरे एक घडलं असेल तर सांगू ना. कंठात कृष्णमणी धारण केला, त्याचा एक परिणाम भोगायला मिळाला असेल तर सांगू. अनेक परिणाम भोगायला मिळाले. अभंगाचं चिंतन केलं तर एक एक परिणाम महाराजांनी एकेका चरणातून सांगितला. चारच परिणाम भोगायला मिळाले का? नाही, अनेक. फक्त अभंग 4 चरणाचा आहे म्हणून 4 परिणाम सांगितले. अभंग मोठा केला असता, वाढवला असता तर अनेक परिणाम महाराजांना सांगता आले असते, पण अभंग सेवेसाठी घेतला गेला नसता. याचीही काळजी महाराजांनी केली आणि महाराज म्हणायला लागले बाबांनो तूर्तास 4च परिणाम तुम्हाला सांगतो. आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला, त्याचा पहिला परिणाम काय झाला? अवगाजनी प्रकाश. त्या कृष्णमण्याने आमच्यावरती तरी प्रकाश टाकला, पण जेवढा प्रकाश आमच्यावरती टाकला तेवढाच प्रकाश संगतीत येणाऱ्या प्रत्येकावरती टाकला. विठ्ठल नामाचा महिमा महाराज अभंगातून आपल्याला सांगतात. सामान्यपणे कुणाचा महिमा सांगितला जातो? सगळ्यांचाच महिमा सांगितला जात नाही. ज्या गोष्टी दिसायला सामान्य असतात आणि असायला असामान्य असतात अशांचा महिमा सांगितला जातो. जगामध्ये काही गोष्टी दिसायलाही सामान्य असतात, असायलाही सामान्य असतात. काही गोष्टी दिसायला असामान्य असतात पण असायला सामान्य असतात. काही दिसायलाही असामान्य असतात, असायलाही असामान्य असतात. आणि फार कमी गोष्टी दिसायला तर सामान्य असतात पण असायला असामान्य असतात. जे दिसायलाही सामान्य असायलाही सामान्य त्यांचा महिमा सांगायची गरज नाही, त्यांच्याबद्दल बोलायचीच गरज नाही. आपण रस्त्याने येत असताना आपल्या पायाला एखादा खडा टोचतो. हा टोचलेला खडा आपण काय करतो? काय टोचलं एकदा पाहतो. खडा टोचलेला पाहिल्यानंतर काय करतो? त्याला लाथाडतो पुढे निघून जातो. हा टोचलेला खडा पाहिल्या नंतर आपल्याला काय जागृत भावना होते का याचा महिमा काय आपल्याला कळावा, हा काय आहे कळावा? काही नाही. दिसायलाही सामान्य असायलाही सामान्य, पायानं ढकललं गेले पुढं. पण काही खडे असे असतात जे दिसायला असामान्य असतात पण असायला सामान्य. एखाद्या जवेराच्या दुकानामध्ये आपण गेलो, समजा एखादा खडा घ्यावा वाटला, आपण त्या दुकानामध्ये प्रवेश केला आणि त्या दुकानाच्या काचेमध्ये आपण बघायला लागलो. एखादा खडा एवढा चमकदार असतो, आपल्याला वाटतं याची चमकच एवढी आहे, याला जर आपण घरी न्यायचं ठरवलं तर आपलं अख्खं घरदार विकावं लागेल, तरी सुद्धा आपल्यालाही घेता येणार नाही, एवढा महाग मोलाचा असेल. पण ज्यावेळी त्या दुकानदाराला आपण त्याची किंमत विचारतो त्यावेळी ते सांगतात अहो 200 रुपये द्या आणि घेऊन जा. 200 रुपयात एवढा महागडा खडा? तो म्हणतो महागडा नाही हो, काचेपासून तयार केलेला आहे. दिसायला असामान्य आहे, असायला सामान्य. याचा महिमा सांगायचा नाही, याचं वास्तव सांगायचं. काचेपासून तयार केलेला आहे, झालं वास्तव. पण खरा हिरा असा असतो जो दिसायलाही सामान्य असतो, असामान्य असतो, असायला असामान्य. हिऱ्यांचा ढीग आहे, खोट्या हिऱ्यांचा ढीग आहे. त्या खोट्या हिऱ्यांच्या ढिगामध्ये समजा एखादा खरा हिरा टाकला, बाकीची सोडा, रत्नपारखी मंडळी सोडा, तुमच्या माझ्यासारखा सामान्य वारकरी जरी जाऊन त्या ढिगाऱ्याकडे बघेल, त्याला लगेच कळेल का नाही हे खोटे आहेत आणि खरे आहेत हे? का कळेल? कारण खऱ्याला आपलं खरंपण सिद्ध करायची गरज नसते. खोट्याला मी खरा हे दाखवावं लागत असतं. खोट्या खड्यांना मी खरा हे दाखवावं लागतं, पण जो खरा हिरा आहे त्याला दाखवायची गरज नाही. विठ्ठल हरी
खरा हिरा आपल्याला शोधून काढता येतो, साध्या डोळ्यांनी तो कळतो. दिसायलाही असामान्य, असायलाही असामान्य. पण काही गोष्टी अशा असतात ज्या दिसायला सामान्य असतात पण असायला असामान्य असतात. अशांचा महिमा आपल्याला सांगावा लागतो, अशांचा महिमा सांगितला जातो. किती गोष्टी, अनेक गोष्टी आहेत जगात ज्या दिसायला सामान्य. तुकाराम महाराजांनी तर यादी दिली, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, आवडी साधणी पुरावी तो, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, आवडी साधणी पुरवी तो, आवडी साधणी पुरवी तो. कामधेनू कल्पतरू चिंतामणी, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, आवडीची धणी पुरविते. यादी तुकाराम महाराजांनी दिली. कामधेनू पहिलं उदाहरण. कशी असते? सामान्य ना दिसायला. कामधेनू ही एक गाय असते. आता ती गाय काय सामान्य गाय असते का? नाही, असामान्य असते असायला, पण दिसायला कशी? सामान्य. आपण दत्तराजाच्या मंदिरामध्ये आहोत, दत्तराजाची मूर्ती आपण पाहतो. या दत्तराजाच्या मागे जी उभी असते ती काय सामान्य गाय आहे? तुमच्या माझ्याकडे असणारी गाय ती गाय नाही, ती कामधेनू आहे. कामधेनू. आता इतर गायी आणि कामधेनू याच्यामध्ये अंतर काय? इतर गायी आपल्याला दूधच देतात, पण ही कामधेनू आपण ज्याची कामना केली ते देत असते. कशाचीही कामना करा. आपण पुराण काढून पहा, इतिहास काढून पहा, भागवत कथा आपण अनेक वेळाला ऐकलं असेल. भागवतामध्ये जमदग्नी ऋषीकडे ती कामधेनू होती. सहसा भाऊ राजा सरतार्जुन राजा आला आणि त्यावर तो ओढून न्यायला लागला. आपल्या सगळ्याला माहीत असणारा प्रसंग आहे. वशिष्ठांकडे कामधेनू होती, आपण अनेक वेळेला ऐकलेलं. ही कामधेनू कशी? धेनूसारखी, आपल्या गाईसारखी, रंगानं, रूपानं, आकारानं, वजनानं सगळी आपल्या गाईसारखी, पण सामर्थ्य काय? आपल्या गाईपेक्षा विलक्षण, वेगळं. दिसायला सामान्य, असायला असामान्य. दुसरं उदाहरण कल्पतरूचं घ्या. कल्पतरू कसा? आता आपल्या आजूबाजूला जशी झाडं तसंच झाड ना, तसंच झाड, पण सामर्थ्य काय? कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कायवाणी त्याला सांगा जोगी, कायवाणी त्याला सांगा जोगी, कायवाणी त्याला सांगा कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कायवाणी त्याला सांगा जोजी. महाराज म्हणतात एखादा कल्पवृक्षाखाली बसला त्याला कशाची कमतरता असणार आहे सांगा? कशाची नाही. का? कारण ते झाड काय सामर्थ्यानं युक्त आहे? कशाचीही कल्पना करा, ते देण्याचं सामर्थ्य त्या झाडामध्ये. कामधेनू कामना केलेली देते, कल्पतरू कल्पना. कामना आणि कल्पना याच्यामध्ये अंतर काय? कामना मनुष्य करतो कोणत्या गोष्टीची? ज्या कधी पूर्वी अनुभवलेल्या आहेत, ज्या कधी अनुभवायला मिळाल्या नाहीत पण पाहायला मिळालेल्या आहेत, किंवा ज्या अनुभवायलाही मिळाल्या नाहीत, पाहायलाही मिळाल्या नाहीत, ऐकलेलं आहे, अशा गोष्टींची कामना करतो. पण कल्पना करत असताना माणसाला हे बंधन नाही. कशाचीही कल्पना मनुष्य कुठेही कधीही करू शकतो. कल्पतरूमध्ये हे सामर्थ्य आहे. कशाचीही कल्पना करा, ते देण्याचं सामर्थ्य. जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायची. जुना काळ होता, प्रवासाची साधनं नव्हती, त्यामुळं
प्रवास करायचा म्हटल्यानंतर पायी प्रवास करावा लागायचा. कुठंतरी परगावी जावं लागणार होतं. बिचारा सकाळी पहाटे 4ला उठून निघाल्यानंतर 12 वाजेपर्यंत 8 तास त्याचं चालणं झालं. 12 वाजले, ऊन डोक्यावर आलं, भूक लागली. जवळ तर काही बायकोनं दिलेलं नाही. एक छान डेरेदार झाड बघितलं आणि त्या झाडाखाली पाय पसरून बसला. पाय दुखत होते, अंग दुखत होतं, अंग घामानं डबडबून गेलेलं होतं. थोडी विश्रांती बरी वाटली, पण भूक असल्यामुळं तळमळ व्हायला लागला जीव. काय बाबा, इथं जर आपल्याला खायला मिळालं तर काय मजा येईल. त्या ताटामध्ये काय काय असावं याची कल्पना त्यांनी केली. काय काय असावं बाबा ताटामध्ये. म्हणजे उत्तम भात असावा, आमटी वरण असावं, अमक्याची भाजी असावी, पोळी असावी, गोडमध्ये हे असावं, ते असावं, ते असावं. कल्पना केली. आपण अजून तास दीड तास फक्त कल्पनाच करायची बरं. जोपर्यंत पुष्पवृष्टी होणार नाही, गुलाल उधळला जाणार नाही, तोपर्यंत कल्पनाच करत बसा. दुसरं तिसरं काही मिळणार नाही. कल्पना केली त्यांनी. त्याची कल्पना पूर्ण झाल्या समोर ताट हजर झालं. ताट हजर झालं. त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही. पोटभर त्यांनी खाऊन घेतलं. म्हणायला लागला, छान थंडगार माठातलं पाणी प्यायला मिळालं, किती मजा येईल. लगेच पाणी हजर. पाणी पिऊन घेतलं. आता पाणी पिल्यानंतर त्याला वाटायला लागलं, आता इथं जर झोपायला आपल्याला छान एखादा पलंग, गादी, मग उशा पांघरायला मिळालं, काय मजा येईल. झालं. त्यांनी कल्पना केली. त्या झाडाखाली लगेच पलंग आला, गादी आली, उशा आल्या, पांघरायचं आलं, सगळं आलं. त्यांनी मागचा पुढचा विचारच केला नाही. जाऊन लगेच लांब झाला, अंगावरून पांघरून डोक्यावरून घेतलं आणि मनात म्हणायला लागला, पाय दुखायला लागलेत, इथं जर पाय दाबायला बायको आली असती तर काय मजा आली असती. भाग्यवान होता महाराज. पाय दाबणारी बायको मिळाली हो त्याला. तुम्हाला आम्हाला मिळते ती गळा दाबणारीच. पाय दाबायला बायको आली असती तर किती मजा आली असती. लगेच बाईनं हात लावला, डोक्यावरून पांघरून काढलं. बघायला लागला, विचारायला लागला, का तू इथं कशी. मला यायला 8 तास लागले आणि तू क्षणार्धात कशी आली इथं. मग त्याला वाटायला लागलं, इथं भूत बीत तर नाही ना. बायकोला बघितल्यावर भूत आठवलं. भूत बीत तर नाही ना इथं. बस लगे भूत समोर आलं. बरं म्हणे, हे मला काही खाणार बिरणार नाही, इजा करणार नाही. झाला प्रवास तिथंच संपला. तो ज्या झाडाखाली बसला होता तो कल्पतरू होता. विठ्ठल विठ्ठल. कामधेनू कल्पतरू. तिसरं उदाहरण घ्या चिंतामणीचं. चिंतामणी कसा असतो. चिंतामणी सामान्य मण्यासारखा, पण सामर्थ्य काय का. चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. ज्ञानोबा सांगतात. तुकाराम महाराज तर म्हणतात, ज्याच्याकडे चिंतामणी आहे त्याच्या आजूबाजूला चिंता फिरकत सुद्धा नसते. चिंतामणी पाशी चिंता तत्वता ही न येत जवळ सुद्धा येत नाही. दिसायला सामान्य, असायला असामान्य. या सगळ्यांसोबत आणखीन एक पदार्थ आहे ज्याला परीस म्हणतात. परीस दिसायला सामान्य आहे पण असायला असामान्य. आता परीस शब्दाचं उच्चारण केल्या केल्या आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आला असेल, परीस काय करतो. कुणालाही अबाल वृद्धाला विचारा, परीस काय करतो, तो लगेच म्हणतो लोखंडाचं सोनं करतो. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, पण मला वाटतं जे आपल्याला माहिती आहे ते पूर्ण नाही, ते अर्धवट आहे. आपलं ज्ञान नेहमीच अर्धवट आहे. मग ते आपल्या वाङ्मयाचं असू द्या, आपल्या संस्कृतीचं असू द्या, आपल्या धर्माचं असू द्या, कुठल्याही गोष्टीचं ज्ञान आपल्याकडचं सगळं अर्धवट. याला कारण मला काय वाटतं, मधली जी मंडळी ज्याने हे ज्ञान ग्रहण केलं त्या मंडळींनी केलं काय, जसं आपल्याला ग्रहण झालं तसंच पुढं नेलं. जे ग्रहण झालं त्याचं नीट चिंतन केलं असतं, मुळात जाऊन त्याचं खोदून काढून पाहिलं असतं तर पुढं आपल्याला असं अर्ध्या गोष्टी कळायला नसते. आपल्या सगळ्याला माहिती परीस लोखंडाचं सोनं करतो. तुम्ही म्हणाल महाराज खोटं आहे काय, हे खोटं नाही पण अर्धवट आहे. परीस लोखंडाचं सोनं करतो मान्य, पण लोखंडाचंच करतो असं नाही. तो कुठल्याही धातूला लावा त्याचं सोनं करतो, कुठल्याही धातूला लावा. खोटं वाटतं का. इथं गैनीनाथ महाराजांच्या दरबारात मी उभं राहून खोटं बोलून वाटतं का तुम्हाला. वाटत असेल तर आत्ता प्रयोग करू चालू कीर्तनात. चालू कीर्तनात प्रयोग. तुम्ही म्हणाल तो धातू मी 1 ट्रक भर घेऊन येतो, तुम्ही तेवढा परीस घेऊन या. बस एवढंच करू, दुसरं काही नाही. चालू कीर्तनात तो परीस लावून बघू. तुम्ही म्हणाल महाराज बरा धंदा आहे, आमचा परीस तुम्ही तुमच्या धातूला लावणार, सोनं करून ट्रकभर घेऊन जाणार. उलट करू, तुम्ही सोनं ठेवून घ्या, परीस मी घेऊन जातो. काय तुम्हाला म्हणायचंय ते करू आपण. हे मी बोलत नाही, तुकाराम महाराजांचे शब्द पहा. आपुल्या महिमा परिसे
आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. तुकाराम महाराजांनी काय शब्द वापरला? धातू. का तुकाराम महाराजांना माहिती नव्हतं परीस लोखंडाचं सोनं करतो? मग तोच शब्द 2 अक्षरी वापरायचा, पण महाराजांनी 2 अक्षरी शब्द वापरला, धातू. का? आपल्यापेक्षा अधिक ज्ञानसंपन्न हे महात्मे. त्यांनी आपल्याला सांगून ठेवलं परीस फक्त लोखंडाचं नाही, कुठल्याही धातूला लावा त्याचं सोनं करतो. हा परीस धातूचं सोनं करतो, पण असतो कसा, दिसतो कसा, कोणी पाहिलाय कधी? खरं तर आपल्याला आपल्या विद्वान मंडळींनी पूर्वसुरूंनी सांगून ठेवलेलं आहे, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कमीत कमी 3 वेळेला तो परीस हातात येत असतो म्हणे. फक्त तो कसा आहे हे माहीत नसल्यामुळं हातातून जातो. मग आता याला पर्याय काय? याला एकच पर्याय, जे दिसेल ते हातात घ्यायचं आणि एखाद्या धातूला लावून बघायचं. सुरू करा आज. पुढच्या वर्षीपर्यंत मिळाला तर आपण सोन्याच्या मंडपात सप्ताह करू ना, आनंदाची गोष्ट आहे. करून बघा. दिसायला कसा असतो आपल्याला कदाचित माहिती नसेल, कोणी सांगितलं नसेल, मी सांगतो. परीस कसा दिसतो मी सांगतो. तुम्ही म्हणाल महाराज काय तुमच्याकडे परीस आहे का? माझ्याकडे एक नाही हो, 2 परीस आहेत. एकाला ज्ञानेश्वरी म्हणतात, दुसऱ्याला गाथा म्हणतात. त्याला विठाला 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 विठाला. परीस दिसतो कसा मी माझ्याकडं नाही, पण तुम्हाला संत चरित्रावरून सांगू शकतो. परीसाचा संदर्भ 2 संतांच्या चरित्रात दिसतो, एक नामदेवरायांच्या आणि दुसरा नाथ महाराजांच्या. प्रसिद्ध आहे तो नामदेवरायांचा चरित्र प्रसंग. आपल्या सगळ्याला माहिती आहे, नामदेवरायांच्या घरी ज्यावेळी अन्न शिजवलं गेलं नाही त्यावेळी आईसाहेबांनी काय केलं, जाऊन बाजूला परिसा भागवतांच्या घरून तो परीस आणला, तो सोन्याला लावला, त्याचं नेऊन बाजारात विक्री केली, अन्नधान्य आणलं आणि मग त्याच्याने स्वयंपाक केला. नामदेवराय घरात आले त्यावेळी विचारलं, एवढा अन्नाचा सुगंध आला कुठून? अन्न आलं कुठून? आईसाहेबांनी सगळं सांगून टाकलं. नामदेवरायांनी परीस घेतला, चंद्रभागेत फेकून दिला. परिसा भागवत आले, भांडायला लागले. त्यावेळी नामदेवरायांनी काय केलं, नामदेवराय म्हणाले, पाहिजे का परीस तुम्हाला? पाहिजे. केव्हा पाहिजे? आत्ता पाहिजे, चला. सोबत आणलं. चंद्रभागेच्या गुडघाभर पाण्यामध्ये परिसा भागवत आणि नामदेवराय उभे राहिले. काय केलं नामदेवरायांनी? खालून ओंजळभर वाळूचे खडे उचलले आणि ती ओंजळ केली परिसा भागवतांपुढे. म्हणे बघा याच्यातला तुमचा कोणता आहे, ओळख पटवा आणि घेऊन जा. आता एवढे परीस, ते पहिल्यांदा तर परिसा भागवत म्हणाले, काय खोटं बोलता नामदेवराय, उगाच वाळूचे खडे उचलायचे आणि परीस आहे म्हणायचं. प्रत्येक वाळूचा खडा काय परीस आहे का? नामदेवराय म्हणाले, परीक्षा करा. परीक्षा केली, 5 खड्याची परीक्षा केली, 5ही परीस निघाले. लावलेला खडा धातूचं सोनं करायला लागला. हे ज्यावेळी परिसा भागवतांनी पाहिलं त्यावेळी विचार करायला लागले. त्यांचं विचार करणं नामदेवरांनी पाहिलं. नामदेवराय म्हणाले, काय परिसा? म्हणे एवढे परीस बघून अंतःकरणात मोह निर्माण झाला, आपलाही घ्यावा आणि एक आणखीन नामदेवरायकडून घ्यावा वाटायला लागलं का? घ्या बाबा, माझ्याकडून एकावर एक फ्री द्यायला मी तयार आहे. ते म्हणाले, महाराज मला माझाही नको तुमचाही नको, सगळे द्या चंद्रभागेत फेकून. सगळे परीस नामदेवरायांनी चंद्रभागेत फेकून दिले. आता हे ऐकून उठून जाऊन तिथं हुडकू नका, आता ते मिळणार नाहीत. त्याला 700 वर्ष होऊन गेली. परीस आता मला सांगायचं काय, का सांगितलं चरित्र प्रसंग? परीस द्या म्हटल्यानंतर नामदेवरायांनी वाळूचेच खडे का उचलले हो? सादृश्य पदार्थच त्यावेळी समोर आणावा लागेल का नाही? वाळूचे खडेच ज्या अर्थी नामदेवराय उचलतात त्या अर्थी परीस असतो कसा, वाळूच्या खड्यासारखा. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, परीस या गोष्टी अशा दिसायला सामान्य पण असायला अतिशय असामान्य. यांच्यासोबत आणखीन एक उदाहरण आहे, ते म्हणजे संतांचं. संत महात्मे दिसायला कसे? तुमच्या माझ्यासारखे, पण असायला आपल्यासारखे असतात का? देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत,
भावे मी तो सांगत से भावे निमित्तच्या देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावी असो ठावी सकळा. संत महात्मे दिसायला तुमच्या माझ्यासारखे असतात पण असायला मात्र ते देव असतात देव. म्हणून संत नवती जगा मानसाच्या समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारिखे. संत महात्मे दिसायला जरी आपल्यासारखे असले असायला आपल्यासारखे नसतात. मनुष्याकृती त्यांचा देह असतो म्हणून ते मनुष्य नसतात, ते असायला देव असतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. बाबा त्यांच्या प्रतिमेत निमित्त मात्र बदल असतो, फरक असतो, पण ते असायला देवच असतात. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं. पण अडचण ही होते ज्यावेळी ते संत महात्मे मृत्यू लोकामध्ये अस्तित्वात असतात त्यावेळी आपल्याकडून त्यांचा अनादर होतो, अवहेलना होते, अवमान होतो. ज्यावेळी आपण ज्यांच्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत त्यावेळी ते संत महात्मे श्री निवृत्त त्या गहिनीनाथ इथं अवतरित होते त्यावेळी अनेकांनी अवमान केला असेलच का नाही. कोणत्याही संतांची नवनाथाची परंपरा पहा. मी तर एवढा भाग्यवान आहे महाराज, आपल्याला माझ्या परंपरेचं ज्ञान आहे का नाही माहिती नाही, पण मी एवढा भाग्यवान आहे. माझी परंपरा गुरुपरंपरा ही आदिनाथापासून सुरू होते. आपण सगळे रोज गुरुपरंपरेतले अभंग म्हणतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवासार सोजविले. या परंपरेतून सुरुवात कुठून झाली? आदिनाथापासून. कुठंपर्यंत आली? ज्ञानदेवापर्यंत, ज्ञानेश्वरापर्यंत. ज्ञानेश्वर महाराजांच्या या परंपरेमध्ये गहिनीनाथ महाराजही येतात. ज्ञानेश्वर महाराजांचे आजे गुरु ते. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढं जी परंपरा सुरू झाली त्या परंपरेपैकी एक परंपरा ही देगलूरकर घराण्याची. ज्ञानेश्वर महाराजांचे एक अधिकारी शिष्य ज्ञानेश्वर महाराजानंतर होऊन गेले. त्यांचं नाव होतं देवनाथ महाराज, सद्गुरू श्री देवनाथ महाराज. त्या देवनाथ महाराजांचे अधिकारी शिष्य जे देगलूरमध्ये राहायचे त्यांचं नाव होतं सद्गुरू चूडामणी महाराज. आणि त्याच सद्गुरू चूडामणी महाराजांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या म्हणजे पुन्हा आदिगुरूच्या आज्ञेनं सद्गुरू गुंडा महाराजांना आपल्या परंपरेत सामील करून घेतलं. अशी ही
दिव्य परंपरा. आता सद्गुरू गुंडा महाराजानंतर आमच्या घरापर्यंत मध्ये माझ्यापर्यंत ती परंपरा चालू आली. माझी ही 7वी पिढी आहे. हाच आमचा मूळ आहे आणि हेच आमचे सगळे गुरु आहेत. आता त्या सद्गुरूंसमोर सेवा करायला मिळते ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. पण खंत एकाच गोष्टीची वाटते, ज्यावेळी आमचे मूळ पुरुष सद्गुरू श्री गुंडा महाराज होते, गैनीनाथ महाराज होते, निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, सावतोबराय, सोखोबराय, गोरोबा काका, ही सगळी संत मंडळी, जगद्गुरू तुकाराम महाराज, ही सगळी संत मंडळी होती. त्यावेळी त्यांना त्रास देणारी, त्यांना न ओळखणारी मंडळी होतीच का नाही? का असं झालं? त्यांना जर त्याच वेळी ते संत आहेत म्हणून कळाले असते तर त्यांची अवहेलना झाली नसते. याचं कारण एकच आहे, ते दिसायला आपल्यासारखे असतात म्हणून. दिसायला सामान्य पण असायला असामान्य, दिसायला जीव असायला देव. आणि या सगळ्यांसोबत भगवंताचं नावही असंच आहे. ते नाव दिसायला सामान्य पण असायला असामान्य असतं. म्हणून त्याचा महिमा महाराज सांगतात पहिल्याच्या कंठी धरीला, कंठी धरीला, कंठी धरिला कृष्णमणी
कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. महाराज म्हणायला लागले आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. नामाचा महिमा महाराज सांगायला लागले अभंगातून. का सांगतात? कारण हे नाम दिसायला सामान्य आहे पण असायला असामान्य आहे म्हणून. आणि म्हणून महाराज म्हणतात बाबांनो, तुम्ही नाम जेवढं सामान्य समजता तेवढं नाही, हे कंठात धरून बघा काय होईल महाराज याच्याने. तुम्ही काय अनुभव घेतला. तुकाराम महाराज म्हणायला लागले होय, तुका म्हणी साक्षी आले, तुका म्हणी साक्षी आले, साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, म्हणे साक्षी आले, म्हणे साक्षी आले, साक्षी आले. तरी केले भगत, तरी केले भगत, सोहा उतरी पान तरी तरी ते काही गेले, सोहा उतरील पार, उतरील तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या हे साक्षीला आलं बाबा, आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला आणि मग त्याचे परिणाम भोगायला मिळाले. काय? अवघाजनी प्रकाश. महाराज म्हणतात अनेक साधन आहेत पण प्रत्येक साधन सारखं नाही. त्यातल्या त्यात हे नामसाधन हे तर विलक्षण वेगळं आहे. इतर साधन आणि नामसाधन याच्यामध्ये अंतर काय? इतर साधन ज्यांनी स्वीकारलं त्या साधकावरतीच परिणाम करणारं असतं, पण नामस्मरण हे साधन त्या साधकावरतीही परिणाम करतं आणि त्याच्या संगतीत येणाऱ्या, त्याच्या संबंधात असणाऱ्या प्रत्येकावरती परिणाम करतं. आपण रोज हरिपाठ करणारी मंडळी हरिपाठ काढा. नामस्मरणाचा परिणाम कुणाकुणावर होतो म्हणून ज्ञानोबांनी सांगितलं. पहिल्यांदा सांगितलं आपण नामस्मरण केलं आपलं सगळं पाप जातं. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. बर, नुसतं पापच जातं असं नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना अगणित पुण्य मिळतं, पाप जातं, संसार बंधनातून सुटका होते, भगवंताची प्राप्ती होते. एवढंच नाही, नामस्मरणाने देह नामा परते तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वायाणे का पंथा झाशी झणी, वायाणे का पंथा दाशील धनी, नामा परते तत्वे नाही रे दाशील धनी. याच्याकरताच हरिभक्तपरायण दिलीप महाराजाला म्हणत होतो 12:30ला भजन सुरू करा. मला माहिती होतं इथं एकदा ही रंगदेवता भरल्यानंतर आवर कोणालाच होणार नाही, आवरणं होणार नाही. प्रत्येकाला आपण काहीतरी सेवा करावी असं वाटणारच आहे. म्हणून मी सुद्धा माझ्या चिंतनाचा बराच संकोच करत इथपर्यंत आलोय. किती संकोच करावा तरी वेळ हातातून सर 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 निघून जायला लागला. नामापरते तत्व नाही रे अन्य, दुसरं तत्वच नाही ना. इतर सगळी साधनं आपण विचारात घ्या, फक्त त्या साधकावरती परिणाम करतात. नामस्मरण सगळ्यावरती करतं, त्या साधकावरती नामधारकावरती तर करतं. एक त्याच्या पूर्वजांवरती करतं. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपण आपल्या पूर्वजांच्या छायाचित्राखाली त्यांच्या नावाच्या आधी कुठं स्वर्गीय लिहिलं जातं,
कुठं वैकुंठवासी लिहिलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये वैकुंठवासी लिहितात आणि काही संप्रदायामधून कैलासवासी लिहितात. आता ते तिथं गेले असतील अशी आपली भावना असते, पण त्यांना आपल्याला खरंच तिथं पाठवायचं असेल तर आपण इथं नामस्मरण करावं लागतं. कारण आपण केलेल्या नामस्मरणाचा परिणाम त्यांच्यावरती होतो. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. बर, मागच्यावरती परिणाम होतो नाही, पुढच्यावरती होतं ना. परंपरा त्याचे कुळ शुद्ध, कुळ शुद्ध होतं, परंपरा कुळ होते, शुद्ध होते. एवढंच नाही, मागच्यावरती परिणाम झाला, पुढच्यांच्यावरती परिणाम झाला, संगतीतल्यावरती काय परिणाम होतो तेही ज्ञानोबांनी सांगितलं. चतुर्भुज नर मातृ आई, पितृ वडील, भ्राता, आपली भावंड ही सगळी नात्यातली झाली. सगोत्र गोत्यातली, अपार जी नात्यातली नाहीत, गोत्यातली नाहीत, पण आपल्या संगतीत आली. काय परिणाम होतो सगळ्यांवरती? चतुर्भुज नर होनी ठेले. सगळे चतुर्भुज होतात म्हणजे काय होतं? सगळ्यांना परमात्म स्वरूपावस्था प्राप्त होते. कशाने? आपण केलेल्या नामस्मरणाने. अवघा जनी प्रकाश. महाराज म्हणतात, बाबांनो, त्या नामस्मरणाने माझ्यावर तरी प्रकाश टाकलाच, परिणाम केलाच केला, पण माझ्या संगतीत येणाऱ्या प्रत्येकावरती तेवढाच प्रकाश टाकला, तेवढाच परिणाम त्यांना भोगायला मिळाला. हा पहिला परिणाम. दुसरा परिणाम दुसऱ्या चरणात. काला वाटू एक मे, काला वाटू एक मे.
काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. महाराज म्हणायला लागले आम्हीही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला, त्याचा दुसरा परिणाम आम्हाला भोगायला मिळाला. काय मिळाला म्हणे? आम्हाला काला वाटण्याचा अधिकार मिळाला. एकमेकाला आम्ही काला वाटू शकतो हा अधिकार मिळाला. सामान्य गोष्ट नाही. अनेकाला वाटतं काय मोठंपण आहे महाराज याच्यात. दरवर्षी आमच्या गावामध्ये सप्ताह होतो. सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने. काल्याचं कीर्तन झालं, चरित्र उच्चारण झालं, काल्याचा प्रसाद दरवर्षी आम्हाला मिळतो. याच्यात मोठंपण काय? मोठंपण आपल्याला सांगितल्याशिवाय कळणार नाही. हा काल्याचा महिमा आहे. जसं नामाचा महिमा, संताचा महिमा, क्षेत्राचा महिमा, भगवंताचा महिमा, संत वाङ्मयाचा महिमा सांगितल्याशिवाय कळत नाही, तसं हा काल्याचा महिमा सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. दरवर्षी हातावर काला पडतो ना. मग काय महत्त्व आहे? महत्त्व मी सांगतो, थोडं लक्षात घ्या. माझ्या हातात वेळ कमी आहे, तरी पण बाकीचं सगळं माझं सोडून देतो, पण हे महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो. दरवर्षी काला मिळतो म्हणून काल्याकडं बघण्याची आपली दृष्टीच बदलली. काला हा प्रसाद आहे, जरी ओरडून सांगितलं तरी भावना होत नाही. का होत नाही? त्याचं महत्त्व कळालं नाही. काला मिळणं सोपी गोष्ट नाही. आपण फक्त भगवंताच्या चरित्राचं चिंतन करा. भगवंतानी काला कुणाला दिला आणि कुणाला दिला नाही. सामान्यपणे विचार केला तर आपल्याला सरळ लक्षात आला असेल, भगवंतानी ब्रह्मादिक देवाला काला मिळू दिला नाही. काल्याची आसे देवजळी झाली मासे, पुसोनिया हासे टेरी सांगा ते हात. काल्याच्या आसेनं ब्रह्मादिक देव मासे झाले, पण देवाने मिळू दिला नाही. मग विचार करा, जो काला ब्रह्मादिक देवाला मिळत नाही तो आपल्याला मिळतो. सामान्य गोष्ट आहे का? सामान्य गोष्ट नाही. एक. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, काला वाटण्याचा अधिकार भगवंतानी कुणाकडे ठेवला होता, कुणाला दिला होता? काल्याची लीला पहा. काला वाटण्याचा अधिकार भगवंतानी एक स्वतःकडे ठेवला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. स्वतः हाताने भगवंतानी काला वाटला. भागवतामध्ये तेच वर्णन आहे. एक तरी स्वतःकडे अधिकार ठेवला आणि दुसरा अधिकार दिला आपल्या भक्ताला. सगळ्याच भक्ताला नाही, अत्यंत अंतरंगी भक्ताला. मुदा घेवोनिया करी पेंधा वाटेतो शिदोरी. तिसऱ्याला अधिकार नाही. लक्षात घ्या, काला आपल्याला मिळतो म्हणजे आपला अधिकार ब्रह्मदेवापेक्षा मोठा झाला. आणि तो काला वाटायला आपल्याला मिळतो म्हणजे एक तर आपण भगवंताचे अत्यंत अंतरंग भक्त तरी असू किंवा देव तरी असू. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून काला मिळणं, काला वाटायला मिळणं ही सोपी गोष्ट, साधी गोष्ट आहे असं समजू नका. काला आपल्याला मिळणं महत्भाग्य आहे. नाही तर विचार करा ना, आपल्या परिसरामध्ये काय लोकांची संख्या कमी आहे का? आजकाल आपण या गावातून, आपण किती गावातून, 5-25 गावातून आलेली मंडळी असाल. आपल्या गावातली सगळीच्या सगळी मंडळी इकडं आली का? नाही ना. अनेक मंडळी गावात असतील, काही कामानिमित्त परगावी गेली असतील, त्यापैकी काही मंडळी इकडं आली. समजा आता मी माझ्या गावावरून बोलतो. माझं गाव देगलूर तालुक्याचं गाव आहे. समजा गावची लोकसंख्या आहे 1 लाख. किती आहे मला माहिती नाही, पण 1 लाख आपण गृहीत धरू. लाखभर लोकांचं गाव आहे. आमच्या मठामध्ये ज्यावेळी काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याचा प्रसाद वाटला जातो, त्यावेळी 1 लाख लोकातून किती लोक काल्याला येतात? अर्धे आपले नाहीत समजू. हो, जाऊ द्या, सोडून द्या. आपले नाहीत म्हणजे त्यांना आपलंच म्हणायचं, पण आपले नाहीत म्हणायचं. अर्धे आपले नाहीत समजू. अर्धे तरी आहेत का नाही? 50,000. त्या 50,000मधून किती लोक मठात काल्याला येतात? 5,000. बरं, त्या 5,000तही 4,000 शिष्य मंडळी, 1,000च लोक गावातले. विचार करा, 50,000 लोकातून गावातल्या 1,000 लोकांच्याच हातावर काला मिळतो. कशामुळं? उरलेल्या 49,000 लोकांच्या भाग्यात काला नाही म्हणून. आणि या हजारच लोकांच्या भाग्यात काला आहे म्हणून त्यांच्या हातावर काला पडतो. काला मिळणं सोपी गोष्ट नाही, त्यालाही अनेक जन्माचं भाग्य लागतं. आणि मग हे भाग्य घेऊन आपण येतो म्हणून आपल्याला. बरं, आपण किती भाग्यवान हो? मला तर वाटतं भगवंताच्या सवंगडी जे गोपाळ होते त्यांच्यापेक्षा आपण अधिक भाग्यवान आहोत. त्या गोपाळांना एकदाच देवानी काला दिला, पण संतांनी आपल्याला वर्षातून 1000 वेळेला काला दिला ना. किती भाग्य पाहिजे आपलं अजून. काला मिळणं सोपी गोष्ट नाही, अतिशय भाग्यानं काला मिळतो. आणि हा मिळालेला काला वाटण्याचा अधिकार आपल्याला संतांनी दिला. काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. दुसरा परिणाम झाला. म्हणजे तिसरा परिणाम काय? तिसऱ्या चरण वा कोणिया प्रामाणिका
वाकुलिया ब्रह्मांदिका उत्तमलोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. महाराज म्हणायला लागले, आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला, त्याचा तिसरा परिणाम काय भोगायला मिळाला? ब्रह्मादिक देवांना सुद्धा वाकडं दाखवण्याचं सामर्थ्य आमच्यात निर्माण झालं. कशाने? आम्ही कंठात कृष्णमणी धारण केल्यामुळं. मला आज इथं भरून आपल्या सगळ्याकडं पाहिल्यानंतरच असंच वाटायला लागले का आपण या सेवेनं ब्रह्मादिक देवाला सुद्धा वाकडं दाखवू शकतो. कारण हा जो आनंद इथं आज निर्माण झालाय तो आनंद वैकुंठात सुद्धा देवाला मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मादिक देवाला नामधारक हा वाकुल्या दाखवू शकतो. का दाखवू शकतो? कारण ब्रह्मादिक देवाची सत्ता सगळ्यांवरती चालते, पण नामधारकावरती चालत नाही. तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव कुठे जन्माला यावा ठरवू शकत नाही. जन्माला आल्यानंतर कसं राहावं ठरवू शकत नाही, कधी जावं ठरवू शकत नाही. पण तो नामधारक महात्मा कुठं कुणाच्या पोटी जावं, कसं राहावं, किती काळ राहावं सगळं ठरवू शकतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, आम्ही कंठात कृष्णमणी धारण केला, त्याचा परिणाम भोगायला आम्हाला काय मिळाला? आम्ही एवढे सामर्थ्यवान झालो, ब्रह्मादिक देवांना सुद्धा वाकडं दाखवू शकायला लागलो. एवढंच नाही, आता ब्रह्मादिक देवालाच वाकडं दाखवलं म्हटल्यावर आमच्या एवढं बलवान कोण राहणार? अभंग तुका म्हणे तुका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. महाराज म्हणायला लागले, कंठात आम्ही कृष्णमणी धारण केला आणि त्याचा आणखीन एक परिणाम काय भोगायला मिळाला? आमच्या एवढं बलवान या जगामध्ये दुसरा तिसरा कोणी राहिला नाही. हे सगळे परिणाम आम्हाला भोगायला मिळाले. कशामुळे? कंठी धरिला कृष्णमणी. एकच कारण, आम्ही कंठात कृष्णमणी धारण केला म्हणून एवढे परिणाम आपल्याला भोगायला मिळाले. महाराज म्हणतात, तुम्हालाही हे आणि याच्यासोबत आणखीन परिणाम भोगायचे असतील
तर एकच करा, अखंड भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करा. विठोबा टाळी 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 वाजवा. विठोबा रखुमाये, टाळी वाजवा टाळी वाजवा. विठोबा कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. अभंगातून महाराजांनी आपल्याला नामाचा महिमा सांगितला. कंठात कृष्णमणी धारण केल्याने काय परिणाम भोगायला मिळतात? 4च परिणाम सांगितले. का सांगितले? कारण 4 परिणाम ऐकल्यानंतर एखाद्याच्या अंतःकरणात त्या नामाविषयी प्रेम जागृत व्हावं आणि नामसाधनेमध्ये तो प्रवृत्त व्हावा, याच्याकरता सुरुवातीला 4 सांगितले. हे ऐकल्यानंतर बाबा 4 जर असे असतील तर उरलेले कसे असतील, या भावनेनं आणखीन त्यांनी नामस्मरणामध्ये प्रवृत्त व्हावं, याच्याकरता महाराजांनी 4च परिणाम अभंगातून सांगितले. यथामती अभंगाचं चिंतन आपण केलं. काल्याची सेवा असल्यामुळे काल्याच्या अभंगावरती चिंतन, त्याच्यानंतर भगवंताच्या गोकुळातल्या चरित्राचं उच्चारण आपल्याला करावं लागतं. हा संप्रदायाचा दंड, काही नियम आहे. आणि आज दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला इथून पुढं 2 गोष्टी कराव्या लागणार आहेत. एक भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, त्याचं उच्चारण, आणि त्याच्यानंतर भगवान दत्तात्रेयाच्या जन्माचं आख्यान थोडंसं आपल्याला इथं चिंतन करावं लागणार आहे. त्याकरता पुढच्या कीर्तनाची विभागणी मी अशी केली आहे, आतापासून ज्ञानेश्वर माऊली भजनापर्यंत भगवंताचं चरित्र, आणि ज्ञानेश्वर माऊलीपासून तुकाराम भजनापर्यंत दत्तचरित्र आपण थोडक्यात पाहू. प्रतिवर्षी आपण 3 वाजता इथं बरोबर पुष्पवृष्टी करत असतो, पण यावेळी आणखीन एक मोठा उपक्रम इथं केला जाणार आहे. तो म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी इथं केली जाणार आहे. आता त्या पंख्याचं वारं लागेपर्यंत मी शांत झालेलं बरा. त्या पंख्याचं वारं लागून शांत होण्यापेक्षा आधीच आपण शांत उभे राहिलेले बरे, याच्याकरता म्हणून थोडक्यात 2 चरित्र आपल्यासमोर मांडतो. भगवंताच्या चरित्राला सुरुवात होते कुठून? पृथ्वी मातेला पापाचा भार सहन होत नव्हता. त्या पृथ्वी मातेनं गाईचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाकडे गेली, गाऱ्हाणं मांडलं. ब्रह्मदेवाला गाऱ्हाणं पटलं. ब्रह्मदेवानी सगळ्या देवतांना सोबत घेतलं, क्षीर समुद्र गाठला, तिथं पुरुष सूक्तांनी स्तवन केलं. आकाशवाणीनं सांगितलं, बाई अवतार घ्यायला जी कारणं लागतात ती निर्माण झालेली आहेत, लवकरच अवतार घेईन, तुझ्यावरचा भार हलका करेन. पृथ्वी मातेला आकाशवाणीने आश्वस्त केलं. त्यानंतर भगवंतांनी योजना सुरू केली. सगळ्या त्या देवतांना सांगितलं तुम्ही यादव म्हणून यायचं आहे. लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्ही रुक्मिणी रूपाने यायचं आहे. आणि भगवान शेषाला म्हणाले, आता तुम्ही माझा मोठा भाऊ होऊन यायचं आहे. आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळी नमी आज्ञा तुझी बारे. आता तो मोठा व्हायचं आहे, तुम्ही मोठं व्हायचं आहे, माझ्यासोबत यायचं आहे. सगळ्याला भगवंतानी तयार केलं. इकडं वसुदेव देवकीचं लग्न लागलं. आनंदाने कंस बोळवण करत होता. पुन्हा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, जिची आनंदाने बोळवण करतो आहेस तिच्या पोटी येणारा 8वा त्याच्या हातून तुझा मृत्यू आहे. हे ऐकल्यानंतर कंसानी रथ थांबवला, खाली उडी घेतली, कमरेची तलवार उपसली आणि आपल्या बहिणीला केसाला धरून खाली ओढून मानेवरती तलवार चालवणार. एवढ्यात वसुदेव पुढं आले आणि वसुदेवानी तिथे करार केला. सांगितलं, म्हणे बाबा 8 मुलं जन्माला येणार, 8व्या हातून तुझा मृत्यू आहे, मी 8ही मुलं त्याला आणून देतो. हे वचन दिलं आणि मग या वचनानुसार, करारानुसार
त्या कंसानी या दोघांना परत कारागृहामध्ये ठेवलं आणि पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा दिलेल्या वचनानुसार वसुदेवाने आणला. पण नारदांनी बुद्धिभेद केला. नारदानं सांगितलं देव मायावी आहे, कोणत्या वेळी कोणतं रूप घेऊन तुझ्याकडे येईल आणि पुन्हा काय करून तुला तुझ्या काटा काढेल सांगता येत नाही. एखाद्या वेळी पुरुष रूपाने येईल, एखाद्या वेळी स्त्री रूपाने येईल, एखाद्या अन्न रूपाने येईल आणि तुझा काटा काढेल. देव मायावी आहे एवढं सांगून नारद गेले. त्याच्यामुळं झालं काय, सगळ्यांना तू मार, एकालाही ठेवू नको. नारदांनी बुद्धिभेद केला आणि मग त्या कंसांनी पहिली 6 मुलं मारली. 7व्याचं आकर्षण भगवंतांनी योगमायेनं केलं. 8व्या वेळेला परमात्मा आले. कसे आले? अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटाला. अयोनी संभवातून परमात्म्याचं प्रकटीकरण झालं. परमात्म्याने चतुर्भुज रूप धारण केलं. देवकी मातेनं विनंती केली. पुन्हा लहान मुलाचं सामान्य बाळाचं रूप घेतलं. वसुदेवानं मिठी मारली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी झणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. बाबा लपवा याला. कुठं लपवायचं पण? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. सगळं भगवंतांनी सांगितलं. नंदाच्या घरी मला घेऊन जा, तिथं माया जन्माला आली आहे, तिथं मला ठेवा, तिला इकडे घेऊन या. म्हणती असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. सगळी योजना भगवंतांनी सांगितलं, करून ठेवलेली आहे. वसुदेवानी भगवंताला उचललं. साखळदंड गळून पडली. द्वारपाल मूर्छित झाले. दारं उघडली गेली. मिळालेल्या वाटेनं यमुनेच्या वाळवंटामध्ये वसुदेवानी प्रवेश केला. मंद मंद पाऊस पडत होता. दिशा प्रसन्न झालेल्या होत्या. शेषानी छत्र धरलेलं होतं. यमुनेमध्ये वसुदेवानी प्रवेश केला. आनंदाने यमुना भगवंताच्या दर्शनाकरता वाढायला लागली. भगवंतानी तिला अंगठा लावला, दर्शन दिलं. पूर चढला चाट त्याशी लाविले अंगुष्ठ. वाट मिळाली. मिळालेल्या वाटेनं फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. यशोदेसमोर नेऊन भगवंताला ठेवलं आणि त्या माईला घेऊन परत आले. परत आल्यानंतर ती माया रडायला लागली. त्या द्वारपालांना कळालं. कंसाला सांगण्यात आलं. कंस धावत पळत आला. त्याने ते बाळ हातात घेतलं आणि हातात घेऊन त्या बाळाकडे बघायला लागला. तर त्याला लक्षात आलं हा मुलगा नाही, मुलगी आहे. आता ही मुलगी, या मुलीला मारावं का नाही? कंस 2 क्षण थांबला आणि विचार करायला लागला. मला तर वाटतं आजकाल आपल्यासारख्याची गाडी कंसाच्या पुढं गेली. कंसानी मुलीला मारावं का नाही 2 क्षण विचार केला. आपल्याकडे तेवढा सुद्धा वेळ नाही. दुर्दैव आहे आपलं. 2 क्षण विचार केला आणि मग त्यांनी नारदाचे शब्द त्याला आठवले. म्हणून त्या मुलीला पायाला धरलं, हवेत फिरवायला लागला. ती हातातून सटकली, निसटली. अष्टभुजा देवीचं रूप धारण करून तिनं सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मजा. तुझा वधी माझ्या आधी जन्माला आलेला आहे. मग बहीण भाऊजीला सोडलं, क्षमा याचना केली. मग योजना सुरू झाली. माझा वैरी शोधायचा कसा, मारायचा कसा. पुतणीने विडा उचलला. भगवंताला मांडीवर घेतलं. आपलं स्तन दिलं तोंडामध्ये. भगवंतानी महादेवाचा धावा केला. दूधही घेतलं, विषही घेतलं, प्राणही घेतले. पुतणीचा उद्धार भगवंतानी केला. त्याच्यानंतर मांबळभटाची विटंबना केली. शकटासुराचा उद्धार केला. त्याच्यानंतर दामोदर बंधन लीला झाली. त्या विमलार्जुनाचा उद्धार भगवंतानी केला. हळूहळू भगवंताला पाय फुटली. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यांनी रांगत 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 भगवंतानी वाड्यामध्ये खोड्या सुरू केल्या. त्याच्यानंतर भगवान व्यवस्थित चालायला लागले. त्यांचा पाय नंदवाड्याच्या बाहेर पडला आणि मग गावात जाऊन भगवंतानी खोड्या करायला सुरुवात केल्या. रोज एका गवळणीकडे जायचं, खोडी करायची, गवळणी यायच्या, गारणं सांगायच्या. पण भगवंताचं काही पहिल्यांदा मनावर यशोदा मातेनं घेतलं नाही. पण शेवटी ज्यावेळी गावातल्या गवळणी येऊन निर्वाणीच्या भाषा बोलायला लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला राहावे का जावे. अवघ्या मिळोणी गौडणी गेल्या नंदाच्या अंगणी.
जावे गोकुळी जावे का जावे जावे कृष्णाला सांगावे गोकुळी जावे का जावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. सांग बाई यशोदे, एकदा सांग, तुझ्या कोराला तरी सांग, आम्हाला तरी सांग, आम्ही राहावं का नाही. निर्वाणीची भाषा गवळणी जेवढी बोलायला लागल्या तेवढी यशोदे मातेचा नाईलाज झाला. ती म्हणायला लागली, बाई सांगते बाबा माझ्या मुलाला, पण तुम्ही जाऊ नका, तुम्ही जर सोडून जाल तर आम्ही इथं राहण्यात काय अर्थ आहे. सांगितलं यशोदा मातेनं, सगळ्या गवळणींना परत पाठवलं आणि मग भगवंताला समजावून सांगितलं. भगवान ऐकेनात, दाम देऊन पाहिलं ऐकेनात, दंड करून पाहिला ऐकेनात, शेवटी भेद करायचा ठरवलं. आता भेद करायचं म्हणजे काय, गोकुळातून भगवंताला बाहेर पाठवायचं. भगवंताला बोलवून घेऊन सांगितलं, उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. उद्या गोधन घेऊन गावात राहायचं नाही, राणा मनात जायचं. भगवान निघाले. पहिल्यांदा वाड्यात खोड्या करायला लागले, त्या थांबल्या. गावात सुरू झाल्या, गावातल्या थांबल्या. राणा मनात अगासुराचा, बकासुराचा, रिठासुराचा वध केला, कालिया मर्दन केलं. आनंदाने भगवंतानी तो काळ तिथं घालवला. एका दिवशी भगवंतानी ठरवलं, उद्या आपल्याला काला करायचा आहे. माझे आहे तैसे पाहे, नाहीतरी घरा जाये, चोरू नियामाये नवनीता नावे. सगळ्यांना सारख्या शुद्र आणायला लावल्या. दुसऱ्या दिवशी भगवंतानी गाईला पहिल्यांदा चारा खाऊ घातला, पाणी पाजलं, सावलीत बसवलं, खेळ खेळणं सुरू झालं. थकून गोपाळ म्हणायला लागले, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. देवा खेळायचं सुख नाही, डाव थांबवा, खेळ थांबवा, काला करा. भगवंतानी काला केला. काला केला म्हणजे काय केलं, आपल्या भोवती सगळ्या गोपाळांना बसवलं. पद्माकार रचना भगवंतानी केली. पद्माकार म्हणजे कमळाची पानं, पद्म म्हणजे कमळ. ते कमळ कसं असतं, लहान लहान पाकळ्या आत असतात, मोठ्या मोठ्या पाकळ्या बाहेर. तसं लहान लहान गोपाळ अलीकडे घेतली, मोठे मोठे गोपाळ पलीकडे बसवले. मध्यभागी परमात्मा उभे राहिले. हातावरती काल्याचा प्रसाद घेतला आणि सगळ्यांना तो वाटला. या लीलेचं वर्णन करणारा भागवतातला श्लोक आहे, त्याचं उच्चारण आपण करणार आहोत आणि आपला काला साजरा करणार आहोत. पण या श्लोकाचं उच्चारण चालू असताना सगळ्या श्रोत्यांना एक सूचना आहे. सगळ्या श्रोत्यांनी या श्लोकाचं उच्चारण पूर्ण होईपर्यंत आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, डोळे झाकायचे आहेत आणि भगवंताचं स्मरण करायचं आहे. पुंडली कवर्दे होईपर्यंत कुणीही डोळे उघडायचे नाही. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वाणीपाणो मसृणकबलं तत्फलानि अंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपुरुषुर्दौ हासेन्नर्म भिस्वैः स्वर्गे लोके मिशिति बुभुज यज्ञ भृगुबाल केली. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवंतानी आपल्या हाताने सगळ्यांना तो काला दिला. भगवंताच्या संतांच्या कृपेनं प्रतिवर्षी आपल्याला इथं हा काला मिळतो. आपल्याला सगळ्याला पुन्हा एकदा सूचना आहे, आपल्या सगळ्यांना काला मिळेल, पण काला मिळालेला काला आपण पायदळी पडू नाही दिला पाहिजे. याच्याकरता वाटणाऱ्यांनाही सूचना आणि प्राप्त करून घेणाराही सूचना आहे. वाटणाऱ्यांनी समोरच्याचा हात बघून तळहातामध्ये बसेल एवढाच काला द्यायचा आहे आणि घेणाऱ्यांनी सुद्धा हातात आलेला काला खाली पडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. एवढा मोठा सप्ताह करायचा, उत्सव करायचा, काल्याचा आनंद साजरा करायचा आणि मिळालेला प्रसाद पायदळी तुडवायचा, हे काही योग्य नाही. काल्याचा अनादर घडू देऊ नका. काला खाली पडणार नाही याची दक्षता सगळ्यांनीच घ्यायची आहे. अशा प्रकारे भगवंतानी काल्याची लीला केली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. भगवंताने जो काला केला संतांच्या कृपेनं तो आपल्याला काला प्राप्त होणार आहे. आज दत्त जयंती आहे, त्याच्यामुळं दत्त जन्माचं आख्यान जे नाथ महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलं अगदी धावता आपल्यासमोर मांडतो. काय झालं, पार्वती शिव पार्वतींचा संवाद सुरू झाला आणि संवादामध्ये अनेक विषय निघत असतात. तसं एका विषयातून दुसऱ्या विषयात तिसऱ्या विषयात जात पतिव्रतेचा ज्यावेळी विषय निघाला त्यावेळी महादेवाने पतिव्रता म्हणून नाव घेतलं ते अनसूयेचं.
आणि ही अनसूया महान पतिव्रता आहे हे आपल्याच नवऱ्याच्या तोंडातून ऐकल्यावर पार्वती मातेला ते योग्य वाटलं नाही. पार्वती माता म्हणायला लागल्या, आम्ही काही पतिव्रता नाही का? भगवान म्हणाले, आहात, पण तिच्यासारख्या नाही. हे आणखीन म्हणायला लागलं. ते म्हणायला लागले, आमच्या तिच्यात काय फरक आहे सांगा. म्हणे, हे मी नाही, नारद तुम्हाला सांगेल. एका दिवशी नारद आले. नारदाला पार्वती मातेने विचारलं, आम्ही थोर आहेत का पतिव्रता म्हणून? ती थोर आहे. त्यांनी सांगितलं, ती थोर. केवढी थोर? म्हणे, ती तुम्हा तिघीलाही आपल्या डाव्या पायात बांधून ठेवेल एवढी ती थोर आहे. फार मोठी पतिव्रता आहे. आता ही पतिव्रता आहे हे पार्वतीला सांगितलं, लक्ष्मी मातेला सांगितलं, सावित्री मातेला सांगितलं. तिघींना वाटायला लागलं आपल्यापेक्षा ती थोर आहे, आपण तिच्यापेक्षा मोठं झालं पाहिजे. मग याच्याकरता काय करा? याचं जे पातिव्रत्य आहे ते भंग करा. भंग करायला कोणाला सांगा? आपापल्या पतिराजांना सांगितलं. तिन्ही देवाला सांगितलं हिचं पातिव्रत्य भंग करा. मग त्या तिघांनी एकदम भिक्षुकाचं रूप घेतलं. अत्रि ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर येऊन उभे राहिले. अत्रि ऋषीनं पाहिलं, 3 आलेत. त्यांना स्वागत केलं. म्हणे, या अतिथी आहात, या. म्हणे, आम्ही आत येऊ, पण तुझ्याकरता नाही, आलोय तिच्याकरता. तिला बोलव. अनसूयेला बोलवलं. म्हणे, काय पाहिजे महाराज? म्हणे, आम्हाला भोजन पाहिजे. भोजन द्यायला तर आम्ही सिद्ध आहोत, आपण आत या, पण पहिले वचन दे. वचन दे. भोजन देत असताना वस्त्रहीन भोजन द्यायचं, अंगावर वस्त्र न ठेवता भोजन द्यायचं. बस ते म्हणाले, द्यायला तयार आहे. भगवंताची योजना अशी, वस्त्रहीन ती जर परपुरुषाच्या समोर येईल तर तिचं पातिव्रत्य भंग पावेल. पण ती महान तपस्वी असल्यामुळं, पतिव्रता असल्यामुळं तिनं तेही मान्य केलं. देवाला तिनेही नुसतं डोक्यावरती स्पर्श केला. स्पर्श केला केला त्यांची लहान तान्ही बाळं झाली. तिघांनाही मांडीवर घेतलं, स्तनपान करवलं, पाळण्यात घातलं, झोका दिला. किती दिवस गेले? अनेक दिवस गेले. इकडं वैकुंठातही भगवान नाहीत, कैलासावर शिव नाहीत, सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव नाहीत. तिघींच्या बायका तळमळ करायला लागल्या. परत नारद आले. नारदाला विचारायला लागले, नारदा, आमचे हे कुठे आहेत? ते म्हणाले, तुमचे हे तुम्ही, आम्हाला काय माहीत? तुमचे हे कुठे? तुम्ही लक्ष ठेवायचं का आम्ही लक्ष ठेवायचं? म्हणे, नाही नारदा, सांगा आमचे हे कुठे गेले? मग त्यांनी सांगितलं, तुमचे हे तिथं आहेत, पाळण्यात झोपायला लागलेत, रोज दूध प्यायला लागलेत, पाळण्यात निवांत आराम चालू आहे. अनसूयेकडं ती आहेत. मग तिघीजणी आल्या, अनसूय मातेच्या चरणाला लागल्या आणि म्हणायला लागल्या, बाई, आमचे नवरे आम्हाला परत कर, पती आम्हाला परत कर. अनसूया माता म्हणायला लागली, ठीक आहे. 3 बाळं आणून समोर ठेवली. आता या तिघांकडे पाहिलं, तिघही एकसारखे. आता कुठला उचलायचा? रॉंग नंबर लागला तर हातच लावायला कोणी तयार नाही. शेवटी विनंती केली, बाई, आमचा कोणी ओळखू येईना, आम्हाला आमच्यावर कृपा कर, आमचा आम्हाला परत दे. परत तिघांच्या हातावरती डोकं हात ठेवला. स्पर्श केल्या पुन्हा 3ही मूळ रूपात आले. आणि ते परत जात असताना त्रिदेव या दोघांनीही उभयतांनी मागणी केली, देवा, एवढे दिवस तुम्ही आमच्या आश्रमात राहिलात, तुमचा लळा आम्हाला लागलाय, आता आम्हाला तुमची कायम प्राप्ती व्हावी, याच्याकरता काहीतरी द्या. म्हटल्यानंतर तिघांनंही एक रूप होऊन तिथं त्यांना स्वतःला देऊन टाकलं. म्हणून त्यांना दत्त म्हटलं. ह्या दत्तराजांचं हे आख्यान आहे. आपण एकदा पुंडलिकावर दे करू आणि जयंती साजरी करू. पुंडलिकावर दत्तात्रेय भगवान की. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ भगवान दत्तात्रयाचा अवतार आजच्या दिवशी झाला. आपण प्रतिवर्षी दत्तात्रयाचा अवतार दिन इथं आपण साजरा करतो. आजही मोठ्या प्रेमानं आपण सगळ्यांनी इथं हा उत्सव साजरा केला. प्रतिवर्षी या उत्सवाचं स्वरूप वेगळं असतं. इथं कथा होते आणि मग आजच्या दिवशी अवतार आपण साजरा करतो, जयंती साजरी करतो. पण यावेळी हरिभक्तपरायण दिलीप महाराजांच्या संकल्पनेतून कीर्तन महोत्सव इथं केला गेला आणि आज त्याची सांगता झाली. अतिशय आनंददायी वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी ही सांगता केली. खरं तर इथं आल्यानंतर ज्यावेळी पहिल्यांदाच आमचे गुट्टे माऊली आणि कुंडलिकराव आले पंढरपूरला तारीख घ्यायला, त्यावेळी मला सांगितलं, महाराज असं असं ठिकाण आहे, तिथं काल्याचं कीर्तन करायचं आहे. डोळ्यासमोर आपलं सामान्य जिकडं जाऊन ती काल्याचे कीर्तन करतो तसं वातावरण असेल अशी भावना.
पण इथं आल्यानंतर हे भव्य दिव्य वातावरण पाहिलं आणि मन आनंदून गेलं. खरंच आज मी पहिल्यांदा रामभाऊला बाया वर करून वाजवताना बघितलं. नाहीतर ते एवढे निष्ठा म्हणजे निष्णात कलावंत आहेत, त्यांना बाही वर करायची सुद्धा गरज नाही. बाही वर न करता मोठमोठ्याला घाम फोडतात. पण एवढा आनंद इथं साजरा झाला, भरला, त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा खूप आनंद आम्हाला दिला. मुख्य कारण या सगळ्या आनंदाचं ते हेरलं म्हणून आमचं लक्ष आहे तुमच्या रामावर, नाही तर कुणावर लक्ष राहणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आनंद देणारे जे गेल्या 13-14 वर्षापासून इथं ही मोठी सेवा करतात. सप्ताहाची, भागवताची असू द्या, नाही कीर्तन महोत्सवाची असू द्या, खूप मोठी बाजू जे उचलून धरतात. नाही ज्यांनीच सुरुवात याची केली ते हरिभक्तपरायण कुंडलिकराव गीते, आपल्या सगळ्यांना ते परिचित आहेत. खूप मोठं काम त्यांनी इथं केलं. त्यांचं ज्यावेळी हे कार्य कानावरती पडलं, खरंच वाटलं, अभिमान वाटला या गोष्टीचा. एखाद्याने आपलं सगळं कार्य करावं, जी आपली मिळकत आहे त्यापैकी अर्ध्याहून अधिक भाग या संप्रदायावरती खर्च करावा, धार्मिक कार्यावरती खर्च करावा. याच्याकरता वडलार्जित अनेक जन्माची पुण्यसंपत्ती लागते, भाग्य लागतं. सगळं करायला ते तयार आहेत. गावातली मंडळी सगळे पंक्ती घेतात. बाकीचा अलीकडचा सगळा भाग यांनी भार उचललेला आहे. आपण सगळ्यांनी एवढंच करायचं आहे, यांना जोपर्यंत करायची इच्छा आहे तोपर्यंत सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. आपण गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, महाराज मंडळी, कीर्तन मंडळी ते तर निमंत्रित गेल्यावर येणार आहेत, पण आपण सगळ्यांनी काहीही कधीही या कार्यक्रमामध्ये विघ्न येणार नाही या दृष्टीने आपण विचार करून हा कार्यक्रम उत्तरोत्तर वाढेल कसा, उत्सव वाढेल कसा, यावरती सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, गहिनीनाथांच्या चरणी प्रार्थना, दत्तराजांच्या चरणी प्रार्थना करतो. अतिशय प्रेमानं, श्रद्धेनं, निष्ठेनं, जोमानं इथं हा सप्ताह होतोय. भगवंताला प्रार्थना एवढीच आहे, याच्याही पेक्षा अनंत पटीनं हा वरचेवड वाढत राहावा आणि ते बळ या कुंडलिक गुत्ते परिवाराला भगवंतानी द्यावं, ग्रामस्थांना द्यावं, सहकार्यांना द्यावं. ज्यांनी सहकार्य केलं त्याला भगवंतानी हे बळ द्यावं, आरोग्य ऐश्वर्य द्यावं, ही प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर